मित्रांनो, आजच्या काळामध्ये ब्रेकअप होणं ही एक कॉमन गोष्ट झालेली आहे. सध्याच्या काळामध्ये इतका बदल झालाय की अगदी छोट्या छोट्या कारणांवरून देखील ब्रेकअप केले जातात. हल्ली ब्रेकअप हा एक प्रकारचा ट्रेंडच झालाय असं म्हणायला हरकत नाही. ब्रेकअप झालंय हे बोलणं जितकं सोपं आहे तितकंच ते अनुभवणं कठीण आहे. ज्या व्यक्तीला ब्रेकअपला सामोरं जावं लागतं त्याची अवस्था काय असेल हे खरं तर त्याच्याशिवाय दुसरं कोणीही समजू शकत नाही. ब्रेकअप नंतर बऱ्याचदा सर्व काही निरर्थक वाटू लागतं. एखाद्या आवडत्या व्यक्तीसोबत बराच काळ घालवला असेल आणि अचानक नात्यामध्ये जर दुरावा येऊ लागला तर सहन करणं शक्य होत नाही. ब्रेकअप झाल्यावरती आपलं दुःख इतकं वाढतं की दिवस रात्र आपण उपाशी राहतो. रडून रडून स्वतःला खूप त्रास करून घेतो. अशा वेळी नात्यातून वेगळं होणं थोडं कठीण जातं. ब्रेकअप नंतर आपल्या मनामध्ये एकाच वेळी दुःख, राग, अपराधीपणा, चिंता अशा अनेक भावना येऊ लागतात. याचबरोबर ब्रेकअप झाल्यावरती यातून बाहेर कसं पडायचं हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण आज आपण उहापोह करणार आहोत की ब्रेकअप झाल्यावरती या परिस्थितीतनं बाहेर पडायचं तरी कसं. तर सगळ्यात पहिलं काम करा ते म्हणजेच सत्य परिस्थिती स्वीकारा. मित्रांनो, ब्रेकअप नंतर सत्य परिस्थिती आपण जेवढ्या लवकर स्वीकारू ना तेवढंच ते आपल्याला सोपं जातं. ब्रेकअप नंतर अनेक जण हे स्वीकारायला तयारच होत नाहीत मानसिकरित्या की त्यांचा पार्टनर त्यांना सोडून गेलाय. यामुळे मग ते जुन्या आठवणींमध्ये अडकून राहतात. त्यामुळे नातं संपल्यानंतर आता हे नातं संपलंय हे मनापासून स्वीकारा आणि पुढे चला. त्यानंतर पुढची गोष्ट करा ते म्हणजेच मित्रमैत्रिणी, नातेवाईकांसोबत वेळ घालवा. ब्रेकअप नंतर एकटं राहणं शक्यतो टाळा. आपले मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्यासोबत तुम्ही भरपूर वेळ घालवा आणि भरपूर आनंद घ्या. त्याचबरोबर मित्रमैत्रिणींचा आधार घ्या. आपल्याला येणाऱ्या भावनांबद्दल बोलणं तसेच एकटेपणाची जाणीव होऊ न देणं यासाठी त्यांची तुम्ही मदत घ्या. त्यानंतर पुढची एक गोष्ट करा ती म्हणजेच भविष्याचा विचार करा. नातं संपलं म्हणून सर्व काही संपत नाही हे आपण स्वतःला समजावून सांगायला हवं. ब्रेकअप नंतर स्वतःला बंद खोलीमध्ये कोंडून घेण्यापेक्षा घराबाहेर जाणं, नवनवीन गोष्टी एक्सप्लोअर करणं आणि भविष्यामध्ये लक्ष केंद्रित करणं गरजेचं असतं. भविष्याकडे सकारात्मक दृष्टीनं तुम्ही पहा. आपल्या जीवनासाठी नवीन ध्येय आणि नवीन योजना तयार करा. आत्मसुधारणेवरती लक्ष केंद्रित करा. त्यानंतर पुढची गोष्ट करा ती म्हणजेच स्वतःची काळजी घेणं सर्वात महत्त्वाचं आहे. या काळात हे आधी स्वतःला समजावून सांगा. कारण एखाद्या नात्यासोबत आपण राहिलो की आपण परावलंबी होतो आणि म्हणूनच ब्रेकअप नंतर आपण जोडीदाराशिवाय जगू शकत नाही आणि त्याला मिस करत राहतो. अशा परिस्थितीमध्ये सर्वप्रथम आपण स्वतःच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतो आणि म्हणून आपलं महत्त्व आपण समजून घ्या. याचबरोबर शारीरिक आणि मानसिक आणि भावनिकदृष्ट्या स्वतःची काळजी घ्या. चांगलं खाणं, नियमित व्यायाम करणं आणि पुरेशी विश्रांती याच्यावरती जास्त भर द्या. आपल्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी वेळ घालवा आणि नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. आपला आवडता छंद जोपासा. त्यानंतर पुढची गोष्ट करा ती म्हणजेच आवडीच्या ठिकाणी फिरायला जा. निसर्गाच्या सानिध्यामध्ये भटकंतीचा प्लॅन आपल्याला ब्रेकअपमधून सावरण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. फक्त तिथे जाऊन आत्महत्येचा विचार करू नका. ब्रेकअप नंतर आपल्या ठिकाणी किंवा आवडत्या ठिकाणी फिरायला जाणं हा सगळ्यात चांगला उत्तम पर्याय आहे. यामुळे आपण तिथल्या हवामानाच्या सौंदर्यामध्ये हरवून जाल आणि भूतकाळ विसरायला थोडी मदत होईल. त्याचबरोबर भविष्याचा विचार करायलाही वेळ मिळेल. ब्रेकअप हा वेदनादायी असतोच, परंतु आपल्याला आत्मसंशोधनाची देखील संधी देऊन जातो. आपल्याला पुढे येणाऱ्या नात्यामध्ये काय हवंय याबद्दल सुद्धा आपल्याला ब्रेकअपमुळे स्पष्टता येते असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. हे आपल्या भविष्यामध्ये अधिक परिपूर्ण आणि समाधान या नात्याकडे आपल्याला घेऊन जातं हे लक्षात ठेवा. तर मग मित्रांनो, ब्रेकअप झाल्यानंतर रडत बसण्यापेक्षा हे जे काही उपाय आम्ही तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं हे तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला याचा फायदा झाल्याशिवाय मित्रांनो राहणार नाही. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.